नमस्कार, मी निकिता पाटील आणि गुरुकिल्ली यशाची मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. प्रत्येकाला वाटत असतं की आपण जीवनामध्ये सक्सेसफुल व्हावं, पण ते कधी कसं या प्रश्नांची उत्तरं काही मिळत नाहीत. आणि नेमकं हेच उत्तर म्हणजे याच यशाचा पासवर्ड आज आपण शोधणार आहोत. गुरुकिल्ली यशाची या कार्यक्रमातून आपण आज आपला हा यशाचा मूलमंत्र जाणून घेणार आहोत. आज आपण शेअर बाजार आर्थिक यशाचा एक उत्तम मार्ग या विषयावर माहिती घेणार आहोत आणि त्यासाठी आपल्या सोबत आहेत शेअर मार्केट एक्सपर्ट डॉक्टर शशांक रावले सर. सर, आपल्या कार्यक्रमामध्ये खूप खूप स्वागत. तर विषयाला सुरुवात करण्याआधी आपण डॉक्टर रावले सरांबद्दल जाणून घेऊयात. डॉक्टर शशांक रावले हे महाराष्ट्रातले यशस्वी शेअर ट्रेडर आहेत, इन्व्हेस्टर सल्लागार आहेत. डॉक्टर शशांक रावले यांना महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते बेस्ट टेक्निकल अॅनालिस्ट आणि इन्व्हेस्टमेंट ॲडव्हायझर हा पुरस्कार सुद्धा मिळालाय. आणि त्याचबरोबर सोनू सूद, विद्युत जामवाल, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते सुद्धा नुकताच त्यांचा सन्मान करण्यात आलाय. ते ट्रेडेक्स स्पीकर सुद्धा आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सरांनी शेअर बाजारमध्ये अमेरिकेच्या कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीमधून डॉक्टरकी सुद्धा मिळवली आहे. मला सांगायला आनंद होतोय की खूप कमी लोक असतात जे शेअर बाजारामध्ये पीएचडी करतात आणि त्यापैकीच एक आहेत डॉक्टर शशांक रावले सर. फोर्ब्सने सुद्धा त्यांच्या या कामाची दखल घेतली आहे आणि त्यांचे 700 शब्दांचं आर्टिकल सुद्धा फोर्ब्स मासिकानं प्रसारित केलंय. तर सर, आपल्या आजच्या या सगळ्या विषयाशी संबंधित माझा पहिला प्रश्न हाच असणार आहे की आपण शेअर मार्केटमधली गुंतवणूक, त्याचबरोबर ट्रेडिंग मधली गुंतवणूक हा आपल्या आर्थिक यशाचा एक उत्तम मार्ग कसा ठरू शकतो? येस, नमस्कार प्रेक्षकांनो. लक्षात घ्या, हा जसा मॅडमने प्रश्न विचारला की हा आर्थिक यशाचं कारण कसं ठरू शकतं. सो आजचा कार्यक्रम तुम्ही नीट पूर्ण बघा आणि आजचा कार्यक्रम संपेपर्यंत नक्कीच तुम्हाला याचं उत्तर मिळेल. का माहिती आहे? कारण मी तुम्हाला लाईव्ह मध्ये माझा पोर्टफोलिओ दाखवणार आहे. लाईव्ह मध्ये मी माझं प्रॉफिट्स, आज काय प्रॉफिट्स केले, आज कुठले ट्रेड केले, आज आमचं पोर्टफोलिओ काय काम करतंय, मी किती पैसे कमवले आहेत, प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट, एव्हरीथिंग आय एम गोइंग टू शो यू. जे तुम्ही मार्केटमध्ये जाऊन चेक करा. हे ऑन एअर तर सोडा, तुमचे कोणी पर्सनली कोणी मित्रमंडळी असतील, कोणी तुमच्या ओळखीचे स्टॉक मार्केट ट्रेनर असतील, त्यांना जाऊन विचारा की तुम्ही हे सगळं दाखवू शकता का. हे कोणी नाही दाखवतो. आता मी पण भरपूर लोकांना ओळखतोय, कोणी दाखवत नाही कारण त्याचं परफॉर्मन्स बोलताना भरपूर काय बोलतात, पण ऍक्च्युअल काय करतात, ऍक्च्युअल काम काय बोलतात, दॅट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ते सगळं मी तुम्हाला प्रेक्षकांना दाखवणार आहे. सो पूर्ण कार्यक्रम नीट बघा. नक्कीच तुम्हाला कदाचित एक नवीन दिशा मिळेल आयुष्यामध्ये शेअर मार्केट थ्रू पैसे कमवण्याची. आणि जसं आता नवीन वर्ष येत आहे, राईट, बोलतो आता कधी महिना निघून जाईल आणि कधी नवीन वर्ष येईल आपल्याला कळणार पण नाही. सो नवीन वर्ष अनेकदा मॅडम मी पाहिले लोक नवीन वर्ष चालू झाल्यानंतर काही तयारी करतात की नवीन वर्षात मी काय करू, पण तोपर्यंत 1-2 महिने निघून जातात, राईट. 20-30% नवीन वर्ष निघून जातं. सो प्रेक्षकांनो, नवीन वर्षात तुम्हाला यश कमवायचं असेल किंवा नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसापासून तुम्हाला पैसे कमवायला किंवा काय ते नवीन करायला तुम्हाला सुरुवात करायची असेल, सो त्याची तयारी आतापासून करणं हे प्रेक्षकांनो फार इम्पॉर्टंट. नक्कीच शेअर मार्केट हा भरपूर चांगला माध्यम आहे. का माहिती आहे? कारण मी गेल्या 16 वर्ष, आता मला 17 वर्ष लागेल प्रेक्षकांनो, गेल्या 16 वर्षात मी 90,000हून जास्ती लोकांना, आता ऑलमोस्ट जवळपास 95,000 लोक झाली ज्यांना मी प्रेक्षकांनो ट्रेन केलेलं आहे आणि सगळे छान परफॉर्मन्स करतायत. का माहिती आहे? तुम्ही माझे गुगल रिव्ह्यूज सगळं बघू शकता. सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे. त्यातनं तुम्हाला कळेल की नेमकं मी काय कशा रीतीने परफॉर्म करतोय आणि लाईव्ह ट्रेडर दाखवणार आहे तुम्हाला. आणि लक्ष प्रेक्षकांनो, आज शेअर ट्रेडिंगच्या माध्यमातून पहिलं म्हणजे शेअर ट्रेडिंग काय थोडक्यात सांगतो तुम्हाला प्रेक्षकांनो. शेअर ट्रेडिंग म्हणजे रोजची जी उलाढाल होते, रोजची मुवमेंटमध्ये पैसे कमवणं, त्याला बोलला जातं शेअर मार्केट ट्रेडिंग. जे कोणी करू शकतं, त्याच्यामध्ये वयाची किंवा शिक्षणाची काहीच अट नाहीये, कोणी करू शकतं. आणि मॅडम, अनेकांना वाटतं की शेअर ट्रेडिंग करायचं म्हटलं अख्खा दिवस लागेल का, मला नोकरी व्यवसाय सोडून मला करावं लागेल का. काही नाही, असं काही चिंता नको प्रेक्षकांनो. का माहिती आहे? कारण मी असे काही टेक्निक्स डेव्हलप केलेले आहेत जे तुम्हाला एकदम फास्टेस्ट अनालिसिस करून देतात. फास्टेस्ट म्हणजे किती माहिती आहे? 10 मिनिटात प्रेक्षकांनो. नॉर्मली मॅडम एक 10 मिनिटात एक सामान्य व्यक्ती 2-3-4 कंपन्यांचं अनालिसिस मॅक्झिमम, नॉट मोर दॅन दॅट. पण प्रेक्षकांनो, मी त्याच 10 मिनिटांमध्ये जवळपास मी 150 कंपनी, येस, मोर दॅन 150 कंपनीचं अनालिसिस करतो. हे मी लाईव्ह मध्ये मी करून पण दाखवतो. जसं तुम्ही आमच्यावर कनेक्ट होता, मी एक लाईव्ह मार्केट सेशन घेतो ज्यामध्ये मी तुम्हाला लाईव्ह मध्ये अनालिसिस, लाईव्ह मध्ये प्रॉफिट, लाईव्ह मध्ये ट्रेडिंग सगळं करून दाखवतो. अगेन हे तुम्हाला कोणी करून दाखवताना दिसणार नाही आणि ते बघायला एक वेगळी मजा असेल, जे तुम्ही फार तुम्हाला ते एन्जॉय कराल. ते जसं आपण लाईव्ह क्रिकेट मॅच बघतो आणि एन्जॉय करतो, तसं तुम्ही लाईव्ह मार्केटमध्ये प्रॉफिट कमवताना बघाल, राईट. आम्ही मार्केटमध्ये कसे सिक्सर मारतो ते बघाल तुम्ही, तर तुम्हाला फार मजा येईल ते सगळ्या गोष्टी प्रेक्षकांना बघायला. सो ट्रेडिंग करून तुम्ही नक्की चांगला पैसा कमवू शकता. आणि त्याचबरोबर इव्हन गुंतवणूक म्हणून किती पैसा बनतो हे मी बोलण्याबद्दल माझं काम काय बोलतं हे आपण नक्कीच पुढे बघू आणि त्यानंतर आपण पुढे जाऊ. निश्चितच, जसं सर आपण म्हणालात की 16 वर्षांचा आपला अनुभव आहे आणि आता 17वं वर्ष हे सुरू झालेलं आहे, तर जितका मोठा आपला अनुभव आहे तितकंच मोठं आपलं काम सुद्धा आहे. आणि या सगळ्यात आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अतिशय प्रामाणिकपणे हे सगळं काम चालतं. मी प्रेक्षकांना सुद्धा हेच सांगेन. तर या सगळ्या आपल्या कामाची पोचपावती आपण नक्की कशी द्याल? येस, जसं प्रेक्षकांना मी आता बोललो की मी बोलण्यापेक्षा माझं काम बोललं पाहिजे. मी बोलायला किती बोलिनो, पण माझं काम बोलताय ती ऍक्च्युअली पोचपावती असं मॅडम बोलल्या, राईट. सो आता त्यासाठी माझी आता मी स्क्रीन तुमच्यावर शेअर करणार आहे. तुम्हाला समोर स्क्रीन दिसेल, तुम्ही नीट बघा मी काय
दाखवते ते तुम्ही बाकी काम करता सगळं सोडून द्या. आता माझ्या समोर तुम्ही स्क्रीन बघू शकता. व्हॉट आय एम गोइंग टू शो यू, हे आजचं मार्केट आहे. आता आपण लाईव्ह मध्ये मी तुम्हाला मार्केट दाखवतो. यू कॅन सी ओ हियर की इथे तुम्ही बघू शकता की मी इथे इन्व्हेस्टमेंट बघा किती आहे या पोर्टफोलिओमध्ये. 17,98,000 रुपये इन्व्हेस्टमेंट आहे, जे वाढून 19,11,000 झालेले आहेत. आणि ओव्हरऑल प्रॉफिट जो आहे यू कॅन सी हियर, हे लाईव्ह मध्ये मार्केट दिसतं. तुम्ही लाईव्ह मध्ये बघू शकता. आता ऑलमोस्ट आता 1:25-26 मिनिटं झालेली आहेत. राईट, तुम्ही बघू शकता लाईव्ह मध्ये. तुम्ही बघू शकता 1,13,000 रुपये हे प्रॉफिट झालेलं आहे. आणि आजच्या दिवसाचं प्रॉफिट जे आहे ते 12,400 रुपये आहे. आजच्या दिवसाचं प्रॉफिट जे तुम्हाला वर खाली होताना प्रेक्षांनो दिसते, लाईव्ह मध्ये प्रॉफिट आहे. हे एक अकाउंट, असे आमचे अनेक अकाउंट्स आहेत. आता वेळोभावी तुम्हाला सगळे अकाउंट दाखवू शकत नाही ज्यामध्ये करोडोनी इन्व्हेस्टमेंट्स आहेत. त्यातनं एक अकाउंट मी तुम्हाला हे प्रश्न आता दाखवत आहे. तुम्ही बघू शकता की मार्केट जे आहे आज फ्लॅट आहे, एकदम फ्लॅट आहे. इथे तुम्ही बघू शकता निफ्टी इज व्हेरी फ्लॅट. तुम्ही निफ्टी सेन्सेक्स ऑलमोस्ट फ्लॅट आहे, पण आपला पोर्टफोलिओ आउट परफॉर्म करतोय. पोर्टफोलिओ हा चांगला वरती गेलेला आहे. ओके, आणि चांगला परफॉर्म करतोय. आणि लक्ष प्रेक्षांनो, हे कधी घेतले शेअर्स, हे काय 2 वर्षापूर्वी शेअर्स घेतले नाहीत. हे हार्डली 5-6 दिवस झाले आम्ही शेअर्स घेऊन, आणि आम्हाला इथे बघू शकता 6.5% आसपास आम्हाला प्रॉफिट आहे. जे वर्षभरात पण जेवढं बँक तुम्हाला व्याज देत नाही तेवढं तुम्हाला इथे शेअर मार्केट 5-6 दिवसामध्ये पैसे मिळतात. आता अगेन मी हे 5-6 दिवसापूर्वी घेतलेत का 5-6 महिन्यापूर्वी घेतले, ह्याचा अगेन सगळं प्रूफ तुम्हाला माझी टीम देईल. दिलेल्या नंबरवर मिस कॉल द्या. माझ्या टीमकडून जे काय पाहिजे प्रूफ मागा की खरोखर एवढं प्रॉफिट येतं का काय, आणि खरोखर PNL वर जे काय पाहिजे सगळं माझी टीम तुम्हाला देईल. मी माझ्या लोकांनी किती इन्व्हेस्ट केले, काय केले, सगळं तुम्हाला माझी टीम देईल. त्यातून तुम्हाला विश्वास प्रश्न पटेल. त्याचबरोबर इव्हन मी आज ट्रेड काय केलेत हे देखील मला तुम्हाला दाखवायला आवडेल आजच्या, आणि विथ लाईव्ह प्रॉफिट तुम्हाला दाखवायला आवडतील की आम्ही कुठले ट्रेड केले. इथे बॉश लिमिटेड हे भरपूर मोठी कंपनी आहे. त्याच्या शेअरची किंमतच इथे बघा मी लिहिलेलं आहे. टुडे तुम्ही बघू शकता, टुडे आजचा आहे, त्याची किंमत आहे 21,117 रुपये. त्या शेअरची किंमत होती सकाळी मी ज्यावेळी दिला. तुम्ही टाइम पण इथे बघू शकता. 11:09 मी लोकांना सांगितलेलं की हा चांगला वर जाईल. यू कॅन रीड ओव्हर हिअर मी काय बोललोय ते. ओके, आणि त्यावेळी त्याचा हाय होता 21,140 रुपये त्याचा हाय होता. ओके, आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता की त्यांनी काय परफॉर्म केलं. मी तुम्हाला लाईव्ह मध्ये मला दाखवायला आवडेल व्हॉट द स्टॉक इज परफॉर्मिंग. इट बघू शकता बॉश लिमिटेड जो आहे आता 21,198 ला आहे. ओके, आणि त्यांनी हाय मारलेला आहे 21,250, म्हणजे ऑलमोस्ट 133 रुपयांनी तो वरती गेलेला आहे माझ्या बाईंग रेट पासून. तो हे त्यांनी परफॉर्म केलेला आहे. त्याचबरोबर जेव्हा मी चंबक फर्टिलायझर मी लोकांना सांगितलेला ट्रेड करायला, यू कॅन सी हिअर ती स्टॉक प्राइस बघा काय होती. जो मी बाय करायला सांगितला 310.45 ला मी बाय करायला सांगितलेला. तुम्ही ते बघू शकता रेट, आणि हे लोकांना मेसेज केले. माझ्या टीम कडे याची माहिती घेऊ शकता. ओके, आणि तो किती वर गेलाय ते मला दाखवायला आवडेल. माझा टार्गेट होता 317चा माझा टार्गेट होता. बघू शकता तुम्ही टार्गेट लिहिलेला आहे, आणि तो किती वरती गेलाय तुम्ही बघू शकता. इकडे दाखवायला आवडेल. इकडे बघा आता तो आमच्या बाय रेटला आहे, पण तुम्हाला हाय दाखवतो त्याचा हाय आमचा इथे बघू शकता. हाय त्याचा यू कॅन सी होऊया तुमच्या स्क्रीनवर दिसत असेल 318.80चा आहे, म्हणजे आमचं टार्गेट त्यांनी हिट केलेलं आहे. हे समोर तुम्हाला दिसतंय. आताचे रिसेंट ट्रेड आहे, आजचे हे ट्रेड आहेत. राईट, सो आणि ह्याची अगेन माहिती तुम्ही सगळं जाऊन चेक करा. ओके, ह्याची सगळी माहिती तुम्हाला माझी प्रेक्षकांनो टीम देईल. त्याचबरोबर अजून 2 गोष्टी पटकन तुम्हाला मला दाखवायला आवडतील. ते म्हणजे माझा PNL प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, हे लिगल स्टेटमेंट आहे विच अगेन कॅनॉट गेट मॅन्युपुलेटेड. हे डायरेक्टली स्टॉक ब्रोकर कडनं येतं. इथे बघा लिहिले बघा लेजर म्हणजे लेजर स्टेटमेंट आहे, आणि मला क्रेडिट अमाऊंट त्याच्या डेट्स दाखवतो, आणि त्यानंतर क्रेडिट अमाऊंट बघा तुम्ही, लेटेस्ट डेट्स बघा तुम्ही. हे सगळे रिसेंट महिन्यांचे ट्रान्झॅक्शन्स आहेत. ओके, हे नोव्हेंबर ऑक्टोबर सप्टेंबर सगळ्या महिन्याचे रिसेंट महिने ट्रान्झॅक्शन आहे. तुम्ही बघू शकता मी किती पैसे विड्रॉ केलेले आहेत त्याच्यामध्ये. इथे बघा क्रेडिट अमाऊंट दिसते तुम्हाला वरती लिहिलंय क्रेडिट अमाऊंट किती क्रेडिट झाली आहे मला बघा ह्या अकाउंटला. असे अनेक अकाउंट्स आहेत, त्यातनं एक अकाउंट दाखवतोय तुम्हाला मी. इकडे 4 लाख, इथे 4 लाख आहेत, 5 लाख आले, 1,36,800 आले, 26 लाख आले, 42 लाख आले, 3 लाख आले. त्यानंतर इथे बघू शकता 5 लाख आलेले आहेत. ओके, त्याच्यानंतर तुम्हाला इथे दिसतंय ओके 1 लाख आले, 4 लाख आले, 68 अँड सो ऑन. एवढे सगळे एका अकाउंट म्हणून आम्ही प्रेक्षकांनो पैसे हे विड्रॉ केलेले आहेत. ओके, आणि नक्कीच तुम्ही पण असा प्रॉफिट कमवू शकता. लास्टली अँड मोस्ट इम्पॉर्टंटली, हे तर माझं अकाउंट आहे, असं तुम्ही माझ्या क्लायंटचं पण सगळे डिटेल्स माझ्या टीमकडे घेऊ शकता. मोस्ट इम्पॉर्टंटली तुम्ही बघू शकता माझे गुगल रिव्ह्यूज. तुम्ही गुगल जाऊन टाईप करा शशांक रावले ग्रुप रिव्ह्यूज. तुम्ही प्रेक्षकांनो जाऊन टाईप करा, आणि तुम्ही बघा माझ्यावर लोक काय बोलतायत. ऑल रिव्ह्यूज मी लाईनीत तुम्हाला सगळे दाखवतो. मी कुठलाही स्किप नाही करत. तुम्ही लाईनीत बघू शकता ऑल रिव्ह्यूज सगळ्यांनी भरभरून लिहिले. सगळ्यांनी मला 5 स्टार रेटिंग दिले. सगळे ऑल 5 स्टार रेटिंग. आणि आपण मॅडम गुगल रिव्ह्यूज डिलीट पण मारू नाही शकत. राईट, एकदा कोणी कमेंट टाकली तर राईट, व्हॉट एव्हर निगेटिव्ह पॉझिटिव्ह जी काय असेल, मग कोणी निगेटिव्ह टाकत नाही. सो हे आपलं अशा प्रकारे प्रेक्षकांनो काम करत चालतं. काम आहे ते, कारण मी जेवढं बोलतोय ना त्याहून किती जास्त लोकांच्या आयुष्यात कॉन्ट्रीब्युट करतो. जेवढी लोक आम्हाला फीज पे करतात त्याच्याहून किती जास्त त्यांच्या आयुष्यात व्हॅल्यू कॉन्ट्रीब्युशन होतं. मग काम म्हणून कोणी निगेटिव्ह कमेंट टाकेल. सो अशा प्रकारे प्रेक्षकांनो आपलं काम चालतं. आता मी स्क्रीन बंद करतोय.
अगदीच. आणि सर, तुम्ही सगळी ही जी माहिती दिली तर त्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा असा येतो की नेमकी पैशाची गोष्ट जेव्हा येते, पैशा पाण्याचा मुद्दा जेव्हा येतो, तेव्हा फक्त तोंडी सांगितलेल्या गोष्टींवर लोक फारसा विश्वास ठेवत नाहीत, तर त्यांना विथ प्रूफ त्यांना ते सगळं द्यायला लागतं. ते तुम्ही सगळं लाईव्ह मध्ये दाखवलं. या सगळ्यामध्ये तुम्ही आपल्या TV9च्या प्रेक्षकांसाठी एक पॉवर पॅक कोर्स सुद्धा आणलेला आहे आणि TV9 वर आपण ती ऑफर सुद्धा शो करतो आहोत आपल्या प्रेक्षकांसाठी. त्यामध्ये एक विशेष आणि खास आणि मोठी अशी सवलत आहे. तर ती सवलत नेमकी काय आहे ते पण आपण सविस्तरपणे त्यापेक्षा नक्कीच लक्षात घ्या. आज माझा हा गेल्या 16 वर्षाचा अनुभव आहे. आता तुम्हाला एवढे 16 वर्ष घालवायची गरज नाही, कारण एकदम सोप्या रीतीने मी सगळे कोर्सेस डेव्हलप केलेले की तुम्हाला 16 दिवस पण कदाचित लागणार नाही असं परफेक्ट व्हायला. एवढं मी जबरदस्त डेव्हलपमेंट केलेली आहे. लक्षप्रश्नो तुम्ही आता त्याच्यावर आम्ही सवलत काय आणली, आता असं नवीन वर्ष येत आहे आणि लोकांना नवीन वर्षामध्ये काहीतरी केलं पाहिजे, त्यासाठी आम्ही सवलत आणली आहे. ती सवलतीबद्दल सांगण्याची नेमकं मी या कोर्समध्ये शिकवतो काय ह्याची सविस्तर माहिती नक्कीच तुम्हाला प्रेक्षकांना द्यायला आवडेल. लक्षात घ्या, हे जे आमचे कोर्सेस आहे शेअर मार्केट ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंटचे, हे आम्ही तुम्हाला A to Z, येस तुम्हाला A to Z सगळं शेअर मार्केटचं नॉलेज मिळतं. जे बाहेर लाखो रुपयाचे प्रेक्षकांना कोर्सेस तुम्ही जाऊन ते करा कोर्सेस. मी तुम्हाला चॅलेंज देतो, लाखो रुपयाचे कोर्सेस जाऊन तुम्ही करू शकता. भरपूर मोठे मोठे कोर्सेस चालतात मार्केटमध्ये आणि त्यानंतर माझा कोर्स तुम्ही करा ज्याची किंमत तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल. तुम्हाला जमीन आसमानचा फरक मिळेल आणि ते लाखो रुपयाच्या कोर्सपेक्षा किती चांगले माझे टेक्निक्स आहेत, माझं शिकवणं आणि माझे जे रिझल्ट आहेत ते किती चांगले आहेत मी शॉर्टली बोलू शकतो. तुम्हाला ते चॅलेंज आहे प्रेक्षकांनो, कारण हे असं पोकळ चॅलेंज नाहीये. एवढ्या लोकांचा अनुभव, भरपूर लोक भरपूर करून येतात. 95,000 लोक माझ्याकडे शिकून गेले आहेत. त्यांच्या अनुभवातनं मी हे अनुभवाचे बोलते. मला माहिती आहे मार्केटमध्ये ह्या सगळ्या गोष्टी अवेलेबल नाही जे मी देतोय, म्हणून मी एवढा कॉन्फिडेंटली बोलू शकतो. म्हणून मी जेवढं बोलतोय तेवढं करा, फॉर शुअर तुम्हाला रिझल्ट येणार. बाकी काही एक करायची स्ट्रिक्टली तुम्हाला प्रेक्षकांनो गरज नाहीये. A to Z तुम्हाला शेअर मार्केटचं नॉलेज मिळतं. त्याचबरोबर इव्हन मी आमची जी मूळ किंमत आहे प्रेक्षकांनो ह्याची 30,000 रुपये मूळ किंमत या कोर्सेसची. काम आहे ते कारण ह्याच्यावर तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्डेड सेशन्स देतोय. जे रेकॉर्डेड सेशन्स आहेत तुम्हाला आता तुम्ही जसं एनरोल करता लगेच तुम्हाला आमच्या टीमकडून लॉगिन आयडी पासवर्ड मिळतो. तुम्ही आजपासूनच सुरुवात करू शकता ते कोर्सेस बघायला. जेव्हाही वेळ आहे तुम्ही बघू शकता, तुमच्या वेळेनुसार बघू शकता. एवढ्या सोप्या रीतीने बनवलंय की तुम्हाला काही प्रश्नच येणार नाही, एवढं सोपं आहे. तरी पण जर एखादा प्रश्न आला तर तुम्ही बिंदास आमच्या टीमला तुम्ही फोन करू शकता. त्यामुळे आमच्या टीमचे बोर्डलाईन नंबर्स दिलेले आहेत ज्याचे तुम्ही कॉल करू शकता आणि आमची एक्सपर्ट टीम ज्यांना मी स्वतः ट्रेन केलेलं आहे पर्सनली, ती आमची एक्सपर्ट टीम तुमच्या प्रश्नांची उत्तर देते. तरी पण जर तुम्हाला एखाद्या प्रश्नाचं उत्तर मिळालं तर डायरेक्टली कॉल माझ्याकडे डायव्हर्ट होतो. स्ट्रिक्टली माझ्या टीमला इन्स्ट्रक्शन की माझ्याकडे तो कॉल डायव्हर्ट झाला पाहिजे, ज्याने का एकही व्यक्ती अनआन्सर्ड राहिली नाही पाहिजे, ज्याने का तुम्ही चांगल्या रीतीने पुढे जाता. सो एवढ्या चांगल्या आम्ही केल्या. प्लस त्याचबरोबर आता आमच्या लवकरच आमच्या नवीन बॅचेस चालू होत आहेत, लाईव्ह बॅचेस, ज्यामध्ये लाईव्ह मध्ये तुम्हाला शिकवणार आहे. लाईव्ह मध्ये तुमच्या प्रश्नांची उत्तर देऊन मी तुमच्याशी इंटरॅक्ट करणार आहे. तुम्हाला फार मजा येईल ते सेशन्स ऐकायला. ओके, भरपूर लोक एन्जॉय करतात, कधी शिकून गेले पुढे त्यांना कळत पण नाही. सो ते सगळं तुम्हाला प्रेक्षकांनो मिळणार आहे. ओके, ह्याची मूळ किंमत आहे मॅडम ती आहे 30,000 रुपये, 30,000 रुपीज याची प्रेक्षकांनो मूळ किंमत आहे. आणि प्लस आम्ही एक फायनान्स सेशन देतोय ज्याची किंमत आहे जवळपास 8,000 रुपये. का माहिती त्याच्यामध्ये सगळं तुम्हाला शिकवलं होतं. बँकिंग, म्युच्युअल फंड, इन्शुरन्स, BPA, बॉन्ड, पोस्ट ऑफिस, तुमचं स्टॉक्स आहे, त्याच्यात तुमचं सिबिल आहे, लोन्स आहे, प्रॉपर्टीज आहे, गोल्ड आहे, एव्हरीथिंग जे एका सामान्य व्यक्तीला जे ज्ञान गरजेचं आहे ते सगळं त्यामध्ये शिकवलं जातं. ओके, आणि असं ज्ञान जे तुम्हाला कुठेही मिळणार नाही. सो ह्याची सगळ्याची किंमत जी आहे ते 30,000 प्लस ते 8,000 रुपये त्याची वेगळी किंमत आहे. पण एवढं सगळं न घेता आम्ही तुमच्याकडे एक रिझनेबल कॉस्ट घेतोय आजच्या आधी फक्त करण्याचा आपण लाईव्ह करतोय TV9ला. ती म्हणजे आम्ही फक्त घेतोय 3400 रुपये. त्याचं कारण असं आहे की मॅडम अनेक लोक आपली येतात बोलतात की सर तुम्ही एवढं चांगलं शिकवता, पण ते अफोर्डेबल मध्ये असेल तर ते एक सामान्य व्यक्ती पण अफोर्ड करू शकते. चला नवीन वर्ष येते, लोकांना नवीन वर्ष काहीतरी नवीन तयारी केली पाहिजे, काहीतरी एक नवीन संकल्प घेतला पाहिजे. म्हटलं चला आज आपण TV9 वर लाईव्ह करतोय. सो आपण एक 3400 मध्ये आपण देऊया इन्क्लुडिंग ऑल टॅक्सेस. सो नक्कीच त्याचा तुम्ही फायदा घेऊ शकता प्रेक्षकांनो. लक्षात घ्या, हे आज संध्याकाळी 5च्या आत तुम्ही जर एनरोल केलं तरच तुम्हाला 3400 मध्ये मिळेल. का? कारण आमच्या लिमिटेड सीट्स आहेत आणि हे एवढा महागडा कोर्स आम्ही जर 3400 मध्ये देतोय तर आम्हाला ते प्रत्येक वेळी परवडणार नाही, राईट. तर त्यामुळे तुम्हाला आजच्या आज ते एनरोल करावं लागेल संध्याकाळी 5च्या आत. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, जर तुम्हाला वाटलं की माझे टेक्निक्स काम करत नाही, तुम्ही बिंदास तुम्ही रिफंड क्लेम करू शकता. 15 डेज तुम्ही रिफंड क्लेम करू शकता. आणि जे मी बोलतो ते मी करून दाखवलं नाही, तुम्ही बिंदास तुम्ही TV9ला कंप्लेंट करा किंवा माझी लिगल कंप्लेंट जे काय पाहिजे करू शकता. एवढा प्रेक्षकांना स्वतःवरती कॉन्फिडन्स आहे. पण मला माहिती अशी वेळ येणारच नाही, कारण एवढ्या लेवलला आम्ही जे तुम्हाला ट्रेन करतो किंवा तुम्हाला जो एक्सपिरियन्स देतो, जो तुम्ही विचार पण नाही केला असेल तेवढं त्याच्यावर भरपूर चांगला एक्सपिरियन्स तुम्हाला माझ्याकडनं आणि माझ्या टीमकडून नक्कीच तुम्हाला बघायला मिळेल. सो म्हणून तुम्ही बिंदास पुढे जाऊ शकता. अगदी जसं सर आपण म्हणालात की जर टेक्निक्स काम करू शकल्या नाही तर आमचे प्रेक्षक तक्रार करू शकतात, पण मला वाटतं तशी वेळ येणारच नाही. कारण आपण एखाद्या कोर्ससाठी किती पैसे भरतोय ते महत्त्वाचं नसतं, तर कोर्स शिकवणारे गाईड किंवा ट्रेनर जे असतात ते किती अनुभवी आणि हुशार आहेत त्यावर सगळं डिपेंड असतं. सो माझा पुढचा प्रश्न असा असेल की लोकांकडे पैसा आहे, पण तो पैसा कधी, कुठे, कसा गुंतवायचा याबाबत ते काहीसे संभ्रमात असतात. त्यामुळे कमी गुंतवणूक, चुकीची गुंतवणूक किंवा उशिरानं केलेली गुंतवणूक ही बऱ्याचदा नुकसानदायक ठरू शकते. तर प्रेक्षकांना मला वाटतं त्या संदर्भात सुद्धा सविस्तर जाणून घ्यायला आवडेल.
त्याचपेक्षा आज मी यंगस्टर्स पाहिले किंवा इव्हन जे नोकरी व्यवसाय करणारे लोक आहेत, जे मिडल एजचे असेल, ते किती जास्ती पैसे कमवू, मला जास्त इन्कम कुठून मिळेल किंवा माझा नोकरीचा इन्कम कसं वाढेल ह्याकडे कल असतो. ठीक आहे, तो चांगलाच आहे, पण त्याहूनही जास्ती विचार करण्याची गोष्ट आहे जे मी स्वतः पण करतो ते म्हणजे मी कमवलेल्या पैशामध्ये कमी कमवतो किंवा जास्ती कमवतो, त्याला मी चालना कशी देऊ, त्याला कंपाऊंडिंग एवढा इम्पॅक्ट होतो प्रेक्षांनो की त्यातनं भरपूर चांगली ग्रोथ मिळते. आणि ग्रोथ कशी मिळते त्याचं एक बेस्ट एक्झाम्पल, मी स्वतःचं एक्झाम्पल मला प्रेक्षांना द्यायला आवडेल. मी आणि माझे 2 मित्र, कॉलेजचे फ्रेंड्स, ओके, ज्यांची मी नावं नाही घेणार, त्यांना पर्सन ए, पर्सन बी आणि पर्सन सी असं मी एक्झाम्पल देईन ते 2 मित्रांसकट. सो हे एक्झाम्पल नीट ऐकून घे, त्यातनं तुम्हाला कळेल की नेमका ह्याचा प्रभाव कसा पडतो. आता मी एक व्यक्ती आहे की मी कॉलेजमध्ये असताना, कॉलेज झाल्यानंतर आम्ही जे काही पैसे कमवायला लागलो, मी आणि माझे मित्रमंडळी, सो आम्ही ऑलमोस्ट तिघही सेम इन्कम कमवतो, थोडाफार वर खाली असेल 2-5% आम्ही सेम इन्कम कमवतो. पण मी काय केलं, मी त्यावेळी ऑलमोस्ट 97% पैसे हे माझी मी इन्व्हेस्टमेंट करायचो आणि माझे मित्र हसायचे, बोलतात अरे काय तू एवढे इन्व्हेस्ट करतो, लाईफ एन्जॉय कर, राईट. मी 97% पैसे इन्व्हेस्ट करायचो आणि ते योग्य ठिकाणी मी इन्व्हेस्ट करायचो, ज्यामध्ये मला महागाई बीट करून मला भरपूर चांगले रिटर्न्स मिळतील. आणि नक्कीच त्याच्यामध्ये मोठा पार्ट तर नक्की स्टॉक मार्केटचा होता, जे कारण ओव्हरऑल मार्केटचा जेवढा पण पैसा तो सगळा शेअर मार्केटमध्येच येतो. सो नक्कीच माझा मेजॉरिटी पैसा शेअर मार्केटमध्ये होता. माझा पर्सन बी, माझा दुसरा जो मित्र आहे, त्यांनी पण पैसे माझे इतकेच कमवले, ओके, आणि त्यांनी इन्व्हेस्टमेंट केले, पण त्यांनी आपल्या इन्कमच्या जास्तीत जास्त मॅडम 40-50% त्यांनी इन्कम आपले जे आहेत त्यांनी इन्व्हेस्टमेंट प्रेक्षांनो केले. 40 to 50% त्यांनी इन्व्हेस्ट केले, पण त्यांनी महागाई बीट करणाऱ्या ह्याच्यामध्ये इन्व्हेस्ट नाही केले. त्यांनी बँका, म्युच्युअल फंड, इन्शुरन्स, पीपीआय, बॉन्ड, पोस्ट ऑफिस अशा ठिकाणी त्यांनी इन्व्हेस्ट केले, ज्याच्यावर नॉमिनल रिटर्न्स मिळाले. आणि आमचा एक तिसरा मित्र, त्याची एक मजा वेगळी आहे. तिसरा जो आमचा मित्र आहे, राईट, त्यांनी काय केलं, तो पण आमच्याकडेच पैसे कमवायचा, पण तो बोलायचा अरे अभी तो बहुत जिंदगी बाकी आहे, राईट, काय तुम्ही इन्व्हेस्टमेंट करता, लाईफ एन्जॉय करूया. तो त्यावेळी नवीन बाईक्स घ्यायचा मॅडम, किंवा नवीन फोन्स घ्यायचा, राईट. त्यावेळी ब्लॅकबेरी वगैरे तुम्हाला माहिती असेल फोन, त्यावेळी ते भरपूर महागडे फोन होते, राईट. सो ते सगळे फोन्स घ्यायचा प्रेक्षांनो, आणि त्यांनी भरपूर लाईफ आपलं प्रेक्षांनो एन्जॉय केलं. पण लक्षात घ्या की त्याच्यानंतर आज जर मॅडम पाहिलं तो भरपूर कर्जबाजारी झालेला आहे मित्र, आणि तो दुसरा मित्र आहे तो एक मिडिओकर लाईफ जगतोय, पण मी स्वतः भरपूर करोडोनी पैसे प्रेक्षांनो कमवलेले आहे. सो हा इम्पॅक्ट असतो की जर तुम्ही योग्य इन्व्हेस्टमेंट नाही केली तर तुमचं म्हणजे पुढचं लाईफ आहे फार डिफिकल्ट होऊ शकतं. त्यामुळे भरपूर लक्षात इम्पॉर्टंट आहे मॅडम. अगदीच. आणि अतिशय प्रत्यक्ष अशा उदाहरणांमधून सर आपण शेअर मार्केटमधली गुंतवणूक ही आपल्या आर्थिक यशाचा पासवर्ड कसा ठरू शकते ते आपण सांगितलं. प्रेक्षकांनो, तुमचे अनेक प्रश्न असतील, अनेक शंका असतील, सगळं काही आपल्याला जाणून घ्यायचं. मात्र एक छोटासा ब्रेक घेऊन आपण लगेच परत येतोय. आणि या छोट्याशा विश्रांतीनंतर गुरुकिल्ली यशाची मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तर शेअर मार्केटमधली गुंतवणूक या विषयावर डॉक्टर शशांक रावले सरांकडून आज आपण मार्गदर्शन घेत होतो. सरांनी तुमच्याकडून अजून बरेच प्रश्न जाणून घ्यायचे आहेत. त्यातलाच एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे बँकिंग स्टॉक जे आहेत ते मध्यंतरी खराब परफॉर्म करत होते आणि त्यामुळे या क्षेत्रातली गुंतवणूक ही गुंतवणूकदारांना कुठेतरी एक रिस्क असल्यासारखं वाटतं. तर त्याविषयी आपण काय सांगा? तर प्रेक्षांनो, जसं मी प्रत्येक वेळी माझ्या लोकांना बोलत असतो, रिस्क घेणं फार इम्पॉर्टंट आहे. दॅट इज कॅल्क्युलेटेड प्रॉपर रिस्क घेणं इम्पॉर्टंट आहे. जसं आज तुम्ही आपला कार्यक्रम बघताय ती पण एक कॅल्क्युलेट रिस्क आहे. कसली तर वेळेची, तुम्ही तुमचा मौल्यवान वेळ देऊन तुम्ही बसला, राईट. सो त्यामुळे प्रत्येकाने रिस्क घ्यावी लागते, पण योग्य नॉलेज असेल. नॉलेज इज पॉवर. प्रत्येक लक्षात घ्या. आज आम्ही लोकांना नॉलेज असतो, माझ्याकडे स्वतःकडे प्रॉपर नॉलेज आहे, मला काही एक वाटत नाही मार्केट वर खाली गेलं का माहिती आहे. कारण ज्या जसं आता मॅडम बँकिंग स्टॉक बद्दल बोलल्या, माझं एक रुपये बँकिंगमध्ये इन्व्हेस्टमेंट नाहीये, कारण हे सगळं आम्हाला माहिती असतं, तुम्हाला पण आम्ही शिकवतो, राईट. आणि तीच कला आहे, त्यातनं मेन पैसा बनतो प्रेक्षांनो. सो लक्षात घ्या, म्हणून आमची कुठे इन्व्हेस्टमेंट आहे, आम्ही त्याच्यावर ट्रेड पण केले नव्हते आणि इव्हन आम्ही इन्व्हेस्टमेंट पण केले नव्हते. पण बाकीचे आमचे शेअर्स आहेत काय परफॉर्म करताय तुम्हाला मी आताच लाईव्ह मध्ये माझा पोर्टफोलिओ दाखवला. आता बँकिंग सेक्टर मॅडम का मध्यंतरी डाऊन झालं ते त्याचं कारण सांगतो की आता म्हणजे गव्हर्नमेंटच्या अनाउन्समेंटने गव्हर्नमेंटने थोडं काय सांगितलं की लोन्स जे थोडे स्ट्रिक्ट केले पाहिजे, ज्याने का लोन्स लोक कमी घेतील, कारण इलेक्शन जवळ होतं, इकॉनॉमी चांगली परफॉर्म केली पाहिजे, राईट. सो लोन्स जर लोकांना कमी मिळाले, राईट, किंवा लगेच अवेलेबल नाही झाले तर लोकांची स्पेंडिंग पॉवर कमी होईल. जर स्पेंडिंग पॉवर कमी झाली तर लोक गुड्स कमी डिमांड करतील. जर गुड्स कमी डिमांड केले तर जेवढा डिमांड आहे तेवढा सप्लाय, त्याच्यावर जास्त सप्लाय असेल तर महागाई कंट्रोलमध्ये आली तर इकॉनॉमी स्मूथली चालायला लागेल. त्याचबरोबर लोकांकडे जर पैसे कमी असतील तर इव्हन पेट्रोल डिझेल पण लोक जास्ती मागणार नाही, कारण त्याचं मेन आपलं इम्पोर्ट असतं. जवळपास 83% आपण क्रूड ऑइल बाहेरच्या देशांना इम्पोर्ट करतो प्रेक्षांनो. सो त्याचे इम्पोर्ट्स कमी झाले तर आपले एक्सपोर्ट्स वाढतील, इम्पोर्ट्स कमी होतील, त्यामुळे डॉलर्सचा भाव कमी होईल, रुपीजचा भाव वाढेल आणि इकॉनॉमी चांगली प्रेक्षांनो स्टेबल होईल आणि इकॉनॉमी चांगली वाढायला लागेल. तर हे सगळा तो हिशोब आहे इकॉनॉमिकल, आणि त्यामुळे हे नॉर्म्स आणले गेले आणि हे गव्हर्नमेंट सगळ्या गोष्टी करत असतं आणि ते नक्की देशाच्या फायद्यासाठी आहे. आणि म्हणून
शॉर्ट टर्म मध्ये भले आपल्याला त्याच्यावर निगेटिव्ह इम्पॅक्ट दिसेल, पण लॉंग टर्म नक्कीच इकॉनॉमीसाठी आणि ओव्हरऑल स्टॉक मार्केटसाठी नक्कीच हा चांगला इम्पॅक्ट आहे. म्हणून तुम्ही बघाल की भले बँकिंग स्टॉकमध्ये वरखाली झालं, पण ओव्हरऑल मार्केटवरती त्याचा काही इम्पॅक्ट पडला नाही. आपला पोर्टफोलिओ आणि ओव्हरऑल इंडेक्स जो आहे मेन तो चांगला ते परफॉर्म करतो. म्हणून आपल्याला काही चिंता करायची गरज नाही. अगदीच. आणि जसं आपण म्हणालात की रिस्क ही आपण घेतलीच पाहिजे या क्षेत्रात गुंतवणूक करताना, पण ती कॅल्क्युलेटेड रिस्क असली पाहिजे. पण रिस्क जरी आपण घेत असलो तरी लोन घेता कामा नये असा सल्ला आपल्याला सगळेच देतात. त्यामुळे लोन घेऊन ट्रेडिंग करणं किंवा लोन घेऊन यामध्ये गुंतवणूक करणं हे किती नुकसानदायक ठरू शकतं त्याविषयी काय? तर आता लोन घेणं, मी म्हणत नाही ओव्हरऑल लोन घेणं चुकीचं आहे. तुम्ही कुठल्या गोष्टीसाठी लोन घेतलं पाहिजे सगळं मी तुम्हाला माझ्या फायनान्स सेशनमध्ये शिकवतो. मी पण लोन्स घेतो, माझ्या अंगावरती ना करोडोचे कर्ज आहे. तुम्ही मला अरे बापरे हा माणूस कर्जबाजारी आहे वाटतं, पण त्याचे पैसे रोल करून मी स्वतः भरपूर पैसा बनवलाय, राईट. इंटरेस्ट पे करून त्याच्यावर जास्त मी पैसे कमवतोय. पण ते करोडोने घेतलेले पैसे मी काय शेअर मार्केट लावले नाही का, कारण ते लिगली अलाउडच नाही. सेबीच्या गाईडलाईन्स प्रमाणे आपण लोन घेऊन पैसे आपण शेअर मार्केट लावू शकत नाही. वन आणि सेकंडली मी पण तुम्हाला अलाव नाही करणार. आता का नाही अलाव करणार ह्याचं सगळं सविस्तर कारण मी माझ्या सेशन्समध्ये शिकवतो, का त्याचं रिझन काय आहे. आणि त्याच्यात एक बेसिक कारण असं आहे की जे सेबी म्हणतं की जे हर्षद मेहता जो स्कॅम झालेला तसाच झालेला. त्यांनी पैसे घेतलेले बँकेकडनं एका वेगळ्या कारणासाठी, पण त्यांनी ते मार्केट मॅन्युप्युलेट करायला, स्पेशली एसी सिमेंट सारखा स्टॉक मॅन्युप्युलेट करायला त्यांनी ते पैसे वापरले आणि तो झाला हर्षद मेहता स्कॅम, राईट. सो त्यामुळे अलाउड नाहीये. सो लोन घेऊन पैसे टाकायचे नाही. पण तुमच्याकडे जो असलेला पैसा आहे, राईट, तुम्ही समजा जे काही एक्झाम्पल घ्या, आपण जे काही पैसे कमवतो महिन्याला, आपण समजा मी एक्झाम्पल घेतो, मी समजा 20,000 रुपये महिन्याला कमवतो एक्झाम्पल म्हणून. सो तुमच्या एजनुसार एक्झाम्पल घ्या, तुमचं वय असेल 30 एक्झाम्पल घेतो मी. सो 100 मायनस युअर एज म्हणजे किती राहतात, तर जवळपास 70%. तर तुमच्या इन्कमच्या मध्ये कमी असो किंवा जास्त इन्कम असो, तुमच्या इन्कमचे 70% पैसे जे आहेत हे तुमची गुंतवणूक ही झालीच पाहिजे. मग ते शेअर मार्केट किंवा इव्हन बाकी इतर ऍसेट क्लास पण असो. जर ते झालं नाही तर आपण महागाईला बीट करू शकत नाही आणि आपण फायनान्शियल रिटायरमेंट घेऊ शकत नाही किंवा आपण आर्थिक यश देखील प्रेक्षकांना कमवू शकत नाही. सो त्यामुळे हे आपण लक्षात ठेवणं फार इम्पॉर्टंट आहे. अगदीच. जसं आपण म्हणालात की शेअर मार्केटमधली गुंतवणूक ही अतिशय फायदेशीर ठरू शकते, तुमच्या यशाचा तो एक उत्तम मार्ग ठरू शकतो आर्थिक यशासाठी. तर हा एक पर्याय आहे तुमच्या आर्थिक यशासाठी. मात्र या व्यतिरिक्त आणखी कोणकोणते पर्याय उपलब्ध असणार आहेत ते सुद्धा आपण सरांकडून जाणून घेणार आहोत. मात्र त्यासाठी तुम्हाला एक करावं लागेल, जो मोबाईल क्रमांक आम्ही आमच्या TV9च्या स्क्रीनवर दाखवतो आहोत त्या ठिकाणी तुम्हाला मिस कॉल करावा लागेल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी. आणि आणखी एक महत्त्वाचं म्हणजे डॉक्टर शशांक रावले सर यांचा एक पॉवर पॅक कोर्स आहे आपल्या प्रेक्षकांसाठी. 30,000 रुपये या कोर्सची किंमत आहे. पण वर्षाअखेरीस आणि नवीन येणाऱ्या वर्षासाठी खास अशी सवलत म्हणजे फक्त 3400 रुपयामध्ये या कोर्सचा लाभ तुम्ही घेऊ शकता. तुमचं सगळं ज्या काही शंका आहेत किंवा जे काही तुम्हाला जाणून घ्यायचंय, जे शिकायचंय या कोर्सच्या माध्यमातून तुम्ही शिकू शकता. पण तुम्हाला थोडीशी घाई करावी लागेल. केवळ आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत तुम्ही मिस कॉल देऊन या कोर्सचा तुम्ही लाभ घेऊ शकता. सर खूप खूप धन्यवाद, तुम्ही आमच्या कार्यक्रमामध्ये आलात आणि आमच्या प्रेक्षकांना इतकं सुंदर असं मार्गदर्शन. थँक्यू. आणि यासह गुरुकिल्ली यशाची मध्ये वेळ झालेली आहे. इथेच थांबण्याची. बघत रहा TV9 मराठी.